विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली। आता लक्ष लागलंय निकालाकडे। 23 तारखेला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडीचा, याविषयी जनतेला काय वाटतंय? जनतेचा कौल कुणाला? या झी24 तासच्या या विशेष कार्यक्रमामध्ये दादरमधून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि प्रतीक्षा आहे ती मतमोजणीची। आणि या मतमोजणीतून महाविकास आघाडी निवडून येणार की महायुती निवडून येणार आपण जाणून घेणार आहोत काही लोकांकडनं। मी आहे आता शिवाजी पार्क परिसरामध्ये आणि या परिसरात जी लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया, मतदान केलं का आपण? केलंय ना, मतदान केलंय। काय वाटते, महाविकास आघाडी की महायुती? मिक्स होईल असं वाटतं। मिक्स होईल? हां, एका कारण एवढा घोळ झालेला आहे त्यामुळे एकाच सरकार येणं अवघड आहे। तर 4 पक्षात का 5 पक्ष सरकार याची काही गॅरंटी नाही आजच्या तारखेला। ताई, तुम्ही मतदान केलं का? हो, केलं। काय वाटते, महाविकास आघाडी महायुती? काय सांगू शकत नाही हां, कारण काय सगळं आजकाल मिक्स झालेलं आहे, सगळ्यांचे विचार एकसारखे झालेले आहेत। हा म्हणतो मीच येणार, तो म्हणतो मीच येणार, मी म्हणतो तेच काम केलेलं आहे, त्यामुळे कुणाचं काय सांगू शकत नाही। मतदान केलंय का? केलंय आम्ही, पण काय सांगू शकत नाही कोण येईल ते। तुम्ही केलंय मतदान? ऑफकोर्स। काय वाटते तुम्हाला? काय वाटायचंय महायुती महाविकास आघाडी? असं काही सांगता येत नाही, पण इच्छा आहे युती यावी। एकनाथ शिंदेंनी एवढ्या कमी काळामध्ये एवढं काम वगैरे केलेलं आहे, परत महिलांसाठी वगैरे भरपूर म्हणजे केलेलं आहे। ते वाटतं ते येऊन परत मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं। काय वाटतंय तुम्हाला? काय आता बघू, की महाविकास आघाडी? महाविकास आघाडीचा परडा थोडासा भारी आहे। कशामुळे वाटतंय? कारण की म्हणजे जे राजकारण आता सध्या महाराष्ट्रात चालू आहे त्या म्हणजे अनुषंगाने तर असं वाटतं की महाविकास आघाडीला कौल जाईल यावेळी। तर आपण बघितलंय दादरच्या या शिवाजी पार्क परिसरामध्ये काही जणांचा आपण जनतेचा कौल घेतला असता। त्यात काही जण म्हणतायत महायुती येणार आहे, तर काही जण म्हणतायत महाविकास आघाडी येणार आहे। पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं त्यामुळे महायुती येईल अशी सुद्धा प्रतिक्रिया या लोकांनी दिलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेचा मनोज कुलकर्णी, झी24 तास, मुंबई।